नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 8 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा अभंग खूप सुंदर आहे, कारण यात ज्ञानेश्वर माऊली थेट मनाच्या आनंदाबद्दल बोलतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी. म्हणजे काय? माऊली म्हणतात, मी जेव्हा माझ्या विठ्ठलाचे रूप डोळ्यांनी पाहिलं तेव्हाच माझं मन शांत झालं आणि आतून मला सुख मिळालं. पुढे ते म्हणतात, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. म्हणजे नाव काही असो, विठ्ठल म्हणा, माधव म्हणा, देव एकच आहे. कारण भाव महत्वाचा आहे, नाव नाही. मग माऊली म्हणतात, बहुता संस्कृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणजे काय? माझ्या मागच्या जन्माच्या चांगल्या कर्मांमुळे आज मला माझा विठ्ठल आवडतो. कारण सगळ्यांना लगेच भक्ती जमत नाही, त्यासाठी आपली कर्माची शिदोरी सुद्धा लागते. आणि शेवटी माऊली म्हणतात, सर्व सुखाचे आगो. म्हणजे काय? विठ्ठल म्हणजे सुखाचे भांडार आहे. बाहेर सुख शोधण्याची काही गरज नाही. जेव्हा देवाशी आपलं नातं जुळतं ना, तेव्हाच खरंच आपल्याला समाधान मिळतं. मित्रांनो, या अभंगातून आपल्याला एकच गोष्ट समजते, देव पाहणे म्हणजे डोळ्यांनी नाही, मनाने पहा. आणि जेव्हा आपण मनाने पाहतो तेव्हा सुख हे आपोआप मिळतं. तर मित्रांनो, तुमच्यासाठी सुख म्हणजे काय? मन शांत होणे की काहीतरी मिळवणे? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.